ठिकाणी असं होऊ शकत नाही असे असणारे रघुवीर खेडकर साहेब, मी आपल्याला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज तुमच्या सर्वांचे आवडते, तुमच्या सर्वांचे मी का म्हणतोय नंतर सांगतो, तुमच्या सर्वांचे आवडते आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आणि या जुन्नर तालुक्याचा ज्यांनी विकास केला असे माझे मामा वल्लभशेठ बेनके यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे, म्हणजे वाढदिवसाचा. माझे मामा मी का म्हणतो तर त्या काळी वल्लभ मामांच्या जवळ, त्यांच्या खुर्चीच्या जवळ फक्त 2-3 माणसं बसलेली असायची आणि पांडुरंग आप्पा असायची मुळे, आणि त्यांच्याबरोबर मी असायचो. तर मी आप्पांना सोडायचो आणि बेनके मामाच्या मांडीवर जाऊन बसायचो. खरं तर त्यांच्याजवळ जाण्याचं कुणाचं धाडच नव्हतं. आमच्या आप्पा दापायचे, जाऊ नको दे, नाही मला तो मामा आवडतो. आणि तेही खूप कौतुकाने. त्यावेळेस चाराने म्हणजे आजचे 1000 रुपये. मग ते चाराने काढणार, माझ्या हातात देणार, जा काहीतरी खाऊन ये. मामांनी माझं खूप कौतुक केलं आणि त्यांच्या मुलांनी खूप कौतुक केलं. लॉकडाऊनच्या काळात आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी आमच्या तमाशा महामंडळाला 5 लाख रुपये दिले. सर्वात मोठी देणगी होती ती. कारण हा वारसा कुणाचा आहे तर बेनके साहेबांचा आहे आणि त्यांनी तो अगदी ठामपणे चालवलेला आहे. आज हे विश्व उभं राहिलंय. मी गाडीत जाता येताना पाहायचो, माळरान होतं इथं. आणि नंतर हळूहळू त्यावेळेस मला राजकारणाची फार माहिती नव्हती. मग मी कुणाला तरी विचारायचो, हे कोण करतंय? म्हणजे तुमचे मामा करतायत. अरे बापरे, बेनके मामाचं काम चाललंय एवढं मोठं. खूप आनंद वाटायचा. आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मला विचारलं, रघु तू कसा आहेस? अगदी शेवट एकदमच थोडी स्मृती हे झाली होती. मी जाऊन उभं राहिलो, मामी घेऊन आल्या मला आणि त्यांच्या पुढे उभं केलं. ते खुर्चीवर बसलेले होते, वाढदिवसच होता मला वाटतं. तर मी पाया पडलो आणि मी असं केलं, रघु. म्हणजे एवढं प्रेम, आणि तो प्रेम जिव्हाळा मीही जपलेला आहे. या बेनके कुटुंबाच्या पूर्ण निगडीत मी आहे. त्यांचं कार्य पाहून खूप आनंद वाटतो. आम्हा लोककलावंतांना आश्रय दिला असेल तर बेनके साहेबांनी, नाही तर तमाशा पंढरी तेव्हाच उद्ध्वस्त झाली असती, जेव्हा आम्हाला जागाच नव्हती नारायणगाव. पण बेनके साहेबांनी त्यांची जागा दिली आणि जवळजवळ 20 वर्ष आमची तमाशा पंढरी त्या बेनके साहेबांच्या जागेत राहिली. आजही तमाशा पंढरी खूप सुंदर आहे, चांगली आहे. माणसं नारायणगावची खूप चांगली आहेत, तमाशा कलावंतांवर प्रेम करतात. पण हे कुटुंब तमाशा कलावंतावर फार प्रेम करायचं आणि हेच प्रेम अतुल शेठ शेवटपर्यंत तमाशा कलावंतावर ठेवा. कारण तमाशा कलावंत भटकंती असतो आणि तो भटक्या असतो. त्याला दिवसा ऊन लागतं, रात्रीची थंडी वाजती आणि पावसात तो भिजतो. म्हणजे आम्हाला निवाराच नसतो. अशा वेळेस तुमचा मायेचा हात जर आमच्या डोक्यावर फिरला तर आमचं मुठभर मांस वाढतं. तेव्हा या परिसरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की तमाशा कलावंतांवरचा तुमचा प्रेमाचा आशीर्वाद सदोदित ठेवा. माझ्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद सदोदित ठेवा. मी जरी आज पद्मश्री झालेलो असलो तरी माझे पाय जमिनीला आहेत. हात आकाशाला गेलेत की नाही मला माहिती नाही, पण माझे पाय मात्र जमिनीवरच आहेत आणि ते शेवटपर्यंत मी जमिनीवरच ठेवेल. मी समाजाची आणि लोककलावंतांची सेवा निष्ठेने शेवटपर्यंत करेल. हेच आज मामांच्या वाढदिवसा दिवशी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.